आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. संभाजी महाराज. नगर तालुक्यातील वर्दळीच्या नगर मनमाड रस्ता ते वडगाव गुप्ता रस्ता या मार्गावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीनं स्पीड ब्रेकर बसवावेत. या मागणीसाठी नवनागापूर ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलंय. वारंवार विनंत्या करूनही प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्यामुळे ग्रामस्थांनी आता आर या पार अशी भूमिका घेतली आहे. या रस्त्यांवर वाहनाचा वेग प्रचंड असल्यामुळे रोज छोटे मोठे अपघात होत आहेत. या संदर्भात ग्रामस्थांनी गेली 6 महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयाकडे लेखी आणि तोंडी पाठपुरावा केलाय. मात्र ग्रामपंचायत प्रशासन या संवेदनशील विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय असा आरोप आंदोलकांनी केलाय. विशेष म्हणजे जिथं गरज आहे तिथं गतिरोधक न बसवता राजकीय सोयीनुसार दुसऱ्याच ठिकाणी ते बसवले जात आहेत असाही गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. धरणे आंदोलन यासाठी केलं की नगर मनमाड रोड ते वडगाव गुप्ता रोड, गजानन कॉलनी, नवनागापूर यासाठी गेली 3 वर्षे झाले आम्ही त्या रस्त्यावरील सर्व व्यापारी बंधू आम्ही स्पीड ब्रेकरसाठी पाठपुरावा करत आहे. अहिल्यानगरमधील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नवनागापूर या ग्रामपंचायतीचं नाव घेतलं जातं, परंतु केवळ काही राजकीय स्वार्थापोटी किंवा दुर्लक्ष या कारणास्तव या रोडावरील स्पीड ब्रेकर टाकले जात नाही. हा रोड अत्यंत रहदारीचा असून या ठिकाणी रोज 1 ते 2 अपघात होतात आणि दिवसेंदिवस खूप या रोडवरती वाहतूक वाढलेली आहे. तरी आम्ही वारंवार पाठपुरावा करून ग्रामपंचायतीशी संपर्क साधून, परंतु या निष्काळजी कारभारामुळे या ठिकाणी अनेक जणांचे रोडवर ॲक्सिडेंट होतात, या ठिकाणी दुखापत होते आणि त्या रोडवरील सर्व व्यापाऱ्यांना या गोष्टीचा सामना करावा लागतो. म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण व्यापारी बंधू त्या रोडवरील आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन करण्यासाठी बसलो आहोत. ग्रामपंचायतीला लवकरात लवकर सद्बुद्धी द्यावे आणि या आमच्या मागणी पुरवठा पूर्ण करावा अशी विनंती करण्यात येते. जर आजच्या आज नवनागापूर रस्त्यावर त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याचं काम सुरू झालं नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकू असा आक्रमक इशारा ग्रामस्थांनी दिलाय. जोपर्यंत प्रत्यक्ष कृती होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असाही निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. नवनागापूर येथील गजानन कॉलनी वडगाव रोडवरील व्यापारी रोडवर स्पीड ब्रेकर बसावे म्हणून आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. गेल्या 3 वर्षापासून येथील नागरिकांनी या रोडवर स्पीड ब्रेकर बसावेत म्हणून पाठपुरावा केला, परंतु ग्रामपंचायतीने स्पीड ब्रेकर आणले आणि आणून ते स्पीड ब्रेकर दुसऱ्या ठिकाणी बसवले. वडगाव रोडवर स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी त्यांचं म्हणणं असं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाची परमिशन लागते, परंतु आत्ता ग्रामपंचायतीने तिथं 10 लाख रुपयाचं सुशोभीकरणाचं काम केलं आहे, त्याच्यामध्ये कुठलीही सार्वजनिक बांधकाम विभागाची परमिशन नाही. मग आमचं म्हणणं असं आहे की त्याला परमिशन नाही लागत तर मग तुम्हाला याला परमिशन घ्यायची गरज काय? आणि तो रस्ता पंचक्रोशीतून येणारे सर्व नागरिक ये जा, MIDCचे कामगार त्यांची ये जा मोठ्या प्रमाणात असते आणि खूप स्पीडनी गाड्या चालतात आणि स्पीडनी गाड्या चालल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात इथं अपघात होण्याचं प्रमाण वारंवार वाढत चाललेलं आहे. आणि प्रशासन जाणून बुजून त्या गोष्टीकडं डोळे झाक करीत आहे. प्रशासनाला आमची विनंती आहे, आमचा इशारा आहे का जर समजा तुम्ही आज या ठिकाणी स्पीड ब्रेकरचं काम सुरू केलं नाही तर आम्ही या ग्रामपंचायतीला टाळं लावल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला तोंडी उत्तर देण्यात गेलं होतं की आम्ही डांबरीचे स्पीड ब्रेकर बसू, पण गेल्या 2 वर्षापासून काही बसवले नाही. तरी आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घेतला आणि ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला हा ठराव हा कुठल्याही कायद्याला चाप मोठा नाही, तरीही आमच्या इथे हिटलरशाही पद्धतीने कारभार चालला जात आहे. फक्त श्रेयवादासाठी
सर्वसामान्य व्यापाऱ्यांचा जीव वेठीस धरला जात आहे. आमचे लहान मुलं, आमचे सर्व परिवार, व्यापारी बांधव, येणारे जाणारे नागरिक, शाळेतील जाणारे मुलं, इथं अपघात वाढत चालला आहे. 2 दिवसापूर्वी खूप मोठा अपघात झाला पण जीवितहानी झाली नाही. प्रशासन हा जीव घेण्याचं वाट पाहत आहे का? येत्या आज जर स्पीड ब्रेकर नाही बसले आम्ही याला ग्रामपंचायतला टाळेबंद करणार आणि इथून पुढे कुठलंही कामकाज चालू देणार नाही. या आंदोलनात आप्पासाहेब सप्रे, शंकर पवार, नवनाथ काळे, महादेव सप्रे, बाबासाहेब बोरकर, सचिन टिमकरे, अमीर शेख, अमोल नाईक, अमोल मुरुमकर, विशाल बरे, भास्कर घोरपडे, अशोक तावरे, डॉक्टर संजीव गडगे, बाबासाहेब सरोदे, राजेंद्र शिंदे, संतोष आजबे, सकाहरी गोंडाळ, राजकुमार पाल, सुनील गडगे, रवींद्र सप्रे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.